गेल्या 2 वर्षापासून खासगी शाळांना मोठा फटका बसला आहे. शाळा चालू नाही ठेवली तर शिक्षक यांना पगार कुठून देणार, असे मोठे प्रश्न चांदूर बाजार येथील शाळेचे मॅनेजमेंट अशोक कुमार हरकुट व अधीक्षक प्रभाकर भट्ट यांना पडला आहे. आता काही दिवसात 9वी ते 10वी वर्ग व 11वी ते 12वी वर्ग चालू होणार आहे. पण शासन यांना त्यांनी विनंती केली आहे की लसीकरण जर घरोघरी झाले तर गोंधळ होणार नाही आणि कोरोनामुक्त देश होईल. 2 वर्षात गरीब विद्यार्थी व शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता तरी शासन यांनी चांगला निर्णय घेऊन मुलांच्या भवितव्याचा विचार करायला हवा, असे मत अधीक्षक भट्ट व पालक धोटे यांनी मांडलं आहे. गेल्या या 2 वर्षापासून कोरोनामुळे मुलांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. 2 वर्षापासून शाळा बिलकुल बंद आहे. मुलांचं अभ्यासाची पूर्ण लिंक तुटून गेली आहे आणि पूर्ण म्हणजे ढ झाले आहे. काहीच त्यांना त्या शिक्षणाचा फायदा होऊन राहिला नाही आहे. तर त्याकरिता माझं असं मत आहे की हे जे लसीकरण आहे ते गावागावातून किंवा विद्यार्थ्यांना शाळेतून देण्यात यावं. हे एक खूप मोठा याचा फायदा होईल. लवकरात लवकर पूर्ण शाळा चालू करा व लसीकरण मोठ्या प्रमाणात करा, असे मत मांडले आहे. ऑनलाईन इंग्लिश स्कूलची स्थापना तशी 2010 मध्ये झाली आणि 13 मध्ये त्याला मान्यता मिळाली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे 2013 ते 2020 या 6-7 वर्षाच्या कालावधीमध्ये 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे 28 विद्यार्थी त्या ठिकाणी होते सुरुवातीला, आज 971 विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आहे आणि दरवर्षी 10व्या वर्गाचा आणि 12व्या वर्गाचा निकाल 100%. काही दिवसामध्ये म्हणजे जून महिन्याच्या 28 तारखेपासून किंवा 1 जुलैपासून 10वा वर्ग आणि 12वा वर्ग किंवा 9वा वर्ग आणि 8वा वर्ग हे वर्ग या ठिकाणी चालू होणार आहे. तर ज्यावेळेस 10वा आणि 12वा वर्ग चालू होईल, मला असं वाटते की 10व्या आणि 12व्या वर्गाचं जे चालू झाल्यानंतर किंवा चालू व्हायच्या आधी गव्हर्नमेंटनं म्हणजे सरकारनं त्या ठिकाणी त्यांचं लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.